कुंभ राशी 15 ते 31 जुलै 2026। कुंभ राशी 15 ते 31 जुलैचा हा काळ फक्त कॅलेंडरमधला 15 दिवसांचा काळ नाही। हा असा काळ आहे जेव्हा भक्ती, श्रद्धा, कर्म आणि नियती यांचा अद्भुत संगम घडतो। आषाढी एकादशीची पवित्र ऊर्जा आणि चातुर्मासाची सात्विक सुरुवात संपूर्ण वातावरणाला आध्यात्मिक तेजाने उजळून टाकते। अशा या पवित्र काळात विश्व तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन आले आहे? भगवान विठ्ठलाची कृपा तुमच्या जीवनात कोणते नवे अध्याय उघडणार आहे? आणि शनीची रास असलेल्या कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ नेमका कसा ठरणार आहे? कुंभ राशी कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो की अनेक दिवस अडकलेली कामे अचानक पुढे सरकू लागतात। निराशेच्या ढगांमधून आशेचा किरण दिसू लागतो। मनात अनेक प्रश्न असतात पण उत्तर मिळत नाही। अशा वेळी योग्य निर्णय, संयम आणि देवावरील विश्वास हेच आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातात। 15 ते 31 जुलैचा हा काळ कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी अंतर्मुख होण्याचा, स्वतःकडे नव्या नजरेने पाहण्याचा आणि भविष्याची मजबूत पायाभरणी करण्याचा ठरू शकतो। या काळात काही जुन्या गोष्टींचा शेवट होईल तर काही नवीन संधी तुमच्या दारात येऊन उभ्या राहतील। मात्र त्या संधी ओळखण्यासाठी मन शांत आणि विचार सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे। आषाढी एकादशीमुळे भक्तीचा प्रभाव वाढेल। विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेने मनाला स्थैर्य मिळेल। चातुर्मास सुरू झाल्यामुळे संयम, सात्विकता आणि आत्मपरीक्षण यांना विशेष महत्त्व प्राप्त होईल। या काळात केलेली प्रार्थना, जप, दान आणि सत्कर्म मानसिक समाधान देऊ शकतात। आर्थिक बाबतीत हा काळ सावध पण आशादायक ठरू शकतो। काहींना नवीन उत्पन्नाचे मार्ग दिसू शकतात तर काहींना जुने आर्थिक प्रश्न सोडवण्याची संधी मिळू शकते। अनावश्यक खर्च टाळणे आणि नियोजन करून निर्णय घेणे हिताचे ठरेल। नोकरी आणि व्यवसायात संयम ठेवणे महत्त्वाचे राहील। नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। काही लोकांच्या कामाचे कौतुक होईल तर काहींना नवीन संधींसाठी प्रयत्न करावे लागतील। व्यवसाय करणाऱ्यांनी भागीदारी आणि मोठे व्यवहार विचारपूर्वक करावेत। कौटुंबिक जीवनात संवादाला विशेष महत्त्व असेल। गैरसमज टाळण्यासाठी शांतपणे बोलणे फायदेशीर ठरेल। घरातील ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडू शकतो। अविवाहित व्यक्तींना विवाहासंबंधी सकारात्मक चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या बाबतीत पुरेशी झोप, संतुलित आहार आणि मानसिक शांतता याकडे लक्ष द्या। अति ताण टाळा। नियमित चालणे, प्राणायाम किंवा ध्यान याचा लाभ होऊ शकतो। विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे। सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे। या संपूर्ण काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, नशीब साथ देत असले तरी योग्य कृती केल्याशिवाय यश मिळत नाही। श्रद्धा आणि परिश्रम यांची सांगड घातल्यास प्रगतीचा मार्ग अधिक स्पष्ट होऊ शकतो। मित्रांनो, 15 ते 31 जुलैचा हा काळ कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरू शकतो। आषाढी एकादशीचा आध्यात्मिक प्रभाव आणि चातुर्मासाची सुरुवात मनाला शांतता, संयम आणि योग्य दिशा देण्यास मदत करू शकते। मागील काही दिवसांपासून ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्यामध्ये हळूहळू हालचाल सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र या काळात घाई गडबडीत घेतलेले निर्णय टाळणे योग्यच ठरेल। नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे लक्ष देतील। मेहनतीचे फळ लगेच मिळेलच असे नाही, पण तुमच्या कामाची नोंद घेतली जाईल। कार्यालयातील राजकारण किंवा इतरांच्या बोलण्यामुळे मन विचलित होऊ देऊ नका। शांतपणे आणि आत्मविश्वासाने काम करत राहिल्यास पुढील काही महिन्यात त्याचा लाभ होऊ शकतो। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना काही चांगल्या संधी दिसू शकतात। मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती नीट तपासाव्यात। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ सावध आशावादाचा आहे। नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे। काही जुन्या थकबाकीची वसुली होऊ शकते। मोठी गुंतवणूक किंवा भागीदारी करताना कायदेशीर कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे। अनोळखी व्यक्तींच्या गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका। आर्थिकदृष्ट्या हा काळ मध्यम ते चांगला ठरू शकतो। उत्पन्नात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असली तरी खर्चही वाढू शकतात। घरातील आवश्यक कामे, शिक्षण किंवा आरोग्यावर खर्च होऊ शकतो। बचतीवर भर दिल्यास भविष्यात फायदा होईल। शेअर बाजार किंवा गुंतवणुकीमध्ये मोठा धोका घेण्याऐवजी नियोजन करून निर्णय घेणे चांगले ठरेल। कौटुंबिक जीवनामध्ये घरातील वातावरण सर्वसाधारणपणे शांत राहील। मात्र छोट्या गैरसमजांना मोठे रूप देऊ नका। आई वडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल। भावंडांची संबंध अधिक दृढ होऊ शकतात।
काही कुटुंबामध्ये एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. प्रेमसंबंधांमध्ये संयम ठेवणे आवश्यक आहे. संवाद कमी झाल्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यास नातेसंबंध सुधारू शकतात. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा. एकत्र वेळ घालवल्यास नात्यातील गोडवा वाढू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांनी सातत्य ठेवावे. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत अतिताण घेणे टाळा. झोप पूर्ण घ्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो, त्यामुळे संतुलित आहार घ्या. नियमित चालणे, योग किंवा प्राणायाम याचा फायदा होऊ शकतो. आषाढी एकादशी आणि चातुर्मासामुळे हा काळ भक्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. विठ्ठल रुक्मिणीचे नामस्मरण, भगवद्गीतेचे वाचन किंवा आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना केल्याने मानसिक समाधान मिळू शकते. या काळात केलेले दान, सेवा आणि सत्कर्म मनाला सकारात्मक ऊर्जा देऊ शकतात. या काळातील शुभ संकेत म्हणजे शुभ रंग हा निळा आणि आकाशी असेल. शुभ अंक 4 आणि 8 असेल. शुभ दिवस शनिवार आणि गुरुवार असेल. कुंभ राशी, या काळातील सोपा उपाय: दर गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी भगवान विठ्ठलाचे स्मरण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करा. श्रद्धेने केलेले हे सत्कर्म मनशांती आणि सकारात्मकता वाढवण्यास मदत करू शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, हा काळ तुमच्यासाठी संयम, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांची परीक्षा घेणारा असू शकतो. काही गोष्टी अपेक्षेपेक्षा उशिरा घडतील, पण सातत्याने प्रयत्न केल्यास पुढील काळात त्याचे चांगले परिणाम दिसू शकतात. श्रद्धा आणि परिश्रम यांची सांगड घाला. सकारात्मक विचार ठेवा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. बदलाची सुरुवात अनेकदा शांतपणे होते, म्हणून आशा सोडू नका आणि आपल्या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करत राहा.